नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लक्ष्मी निवास या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे असं पाहतो की सिद्धू हा आता सांगत असतो लक्ष्मीला की काकू, अहो तुमच्या सगळ्यात जवळच्या मित्राचं आणि लाडक्या लेकीचं लग्न आहे, म्हणून तुमच्यासाठी ही मानाची साडी आणली आहे, प्लीज घ्या। त्यावर आता लगेचच लक्ष्मी म्हणत असते, जे नातंच नाही त्याबद्दल बोलूच नकोस। त्याबरोबर लगेचच आता इकडे सिद्धू म्हणत असतो, काकू प्लीज असं नका बोलू। हे बघा, मला मान्य आहे माझ्याकडून चूक झाली आहे, पण त्यासाठी तुम्ही आपली मैत्रीच अस्तित्वात नव्हती असं म्हणू नका, कारण आपली मैत्री हे माझ्या आयुष्यातलं खूप मोठं अंतिम सत्य आहे। त्याबरोबर इथे लक्ष्मी ही काहीच रिस्पॉन्स करत नसते। सिद्धू त्याने आणलेली साडी तिथे ठेवतो बेडवरती आणि लक्ष्मीला स्वतःकडे फिरवत म्हणत असतो, काकू एकदा मनापासून सांगा की खरोखर तुमचा सिद्धू खोटारडा आहे। सांगा, ज्याने तुमची मदत केली होती तो सिद्धू खोटारडा आहे। ज्यावेळेस श्रीनिवास काकांना ॲक्सिडेंट त्यांचा झाला होता, त्यावेळेस तुम्हाला मैत्रीचा हात देणारा सिद्धू खोटारडा आहे। आनंदीच्या आणि भावना मॅडमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा तुमचा सिद्धू खोटारडा आहे। त्याबरोबर आता मात्र लक्ष्मी त्याच्या नजरेत नजर मिळवून बोलू शकत नसते, ती खाली बघत असते, कारण कुठेतरी तिच्याही मनात सिद्धू खोटारडा नाही आहे हे तिला माहीत असतं। सिद्धू म्हणत असतो, काकू तुम्ही माझ्या डोळ्यात बघून बोलू शकत नाही आहात, कारण तुम्हाला ही गोष्टच मान्य नाही आहे, आणि तरीसुद्धा जर तुम्ही बोलत राहाल ना की तुमचा सिद्धू खोटारडा आहे तर ठीक आहे, पण हा तुम्ही स्वतःच्याच मनाला फसवणूक करत आहात। त्यानंतर आता इथे सिद्धूची आई ही त्याच्या आजीकडे आलेली असते आणि ती म्हणत असते, आई तुम्हाला एक गोष्ट खरी सांगू का, खरं तर ना त्या दिवशी आपण मंदिरामध्ये सामूहिक विवाहामध्ये सिद्धू आणि पूर्वीचं लग्न लावून द्यायला हवं होतं। उगाच तुम्ही म्हणालात की गाडे पाटलांचा वारस आहे, लग्न करणार नाही। जर आपण तिथे त्यांचं लग्न लावून दिलं असतं तर आज आपल्याला हा दिवसच पाहायला लागला नसता हो। खरंच सांगते, उगाच तुम्ही त्या दिवशी म्हणालात। बघा ना, सिद्धूने त्या दिवशी त्याच मुहूर्तावर भावनाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं। आपण एवढे प्रयत्न करतोय तरीसुद्धा आपण हे लग्न मोडू नाही शकलो। जर त्या दिवशी सिद्धूचं आणि पूर्वीचं लग्न झालं असतं तर आपल्या घरामध्ये आपल्याला हवी असलेली, आपल्याला मनाप्रमाणे सून आणता आली असती। त्याबरोबर आजी ही लगेचच आता विचारते आईला, बोलून झालंय तुझं की आणखीन काही बोलायचं बाकी आहे? लाज नाही वाटत का स्वतःच्या सासूला हे असं उलट बोलताना? तुझं कसं झालंय माहिती आहे का, नवरा नाही मुठीत आणि मुलगा नाही ऐकत अशी गत तुझी। खरं तर सिद्धूची चूक नाही, चूक माझीच झाली आहे। तुला ह्या घरात लग्न करून आणली, गाडेपटलांची सून केली आणि त्याहून महत्त्वाचं सगळा कारभार तुझ्या हातात दिला, तेव्हापासून आमचे चक्र, आमचे फासे फिरायला लागलेत। तर इकडे आता भावना ही तयार होत असते, साडीला पिन लावत असते, इतक्यात त्या ठिकाणी सिंचना आलेली असते। सिंचना बेडवरती साडी ठेवते आणि भावनाला सांगते आईने दिलंय, आणि ती तिकडनं जात असते। त्याबरोबर लगेचच भावना सिंचनाला हाक मारते, सिंचना वहिनी मला एवढा पिन लावून देतेस का? अगं आरती वहिनी आणि विना वहिनी दोघीही गौरीपूजनाचं सामान आणायला गेल्यात। त्याबरोबर सिंचना लगेचच पिन लावायला पुढे येते। सिंचना पिन लावते आणि काही न बोलता तिकडनं निघून चाललेली असते। भावना तिला हाक मारते, सिंचना वहिनी प्लीज थांब ना, तू अजूनही माझ्यावर रागवली आहेस का? सिंचना म्हणते, आता काही बदललंय का भावनाताई? त्याबरोबर लगेचच भावना म्हणत असते, सिंचनाताई मी तुला खरं सांगते, हे सगळं मी मुद्दाम नाही केलेलं, तुला का पटत नाही आहे? सिंचना म्हणत असते, भावनाताई माझा या गोष्टीवर कधीच विश्वास नाही पटणार की सिद्धूने स्वतः तुझ्या प्रेमात पडून तुझ्याबरोबर लग्न करायला होकार दिलाय, कधीच नाही। आणि मला ना आपण दोघींनी एकत्र घालवलेले क्षण, आपण दोघींनी एकत्र मारलेल्या गप्पा, आपण स्पेंड केलेला तो मोस्ट ऑफ दी क्वालिटी टाईम, आता सगळं मला खोटं वाटायला लागलं आहे गं। तुझ्या मनामध्ये जर माझ्या सिद्धूबद्दल हेच होतं, माझ्या भावाबद्दल हेच होतं, तर तू एकदाही माझ्यापर्यंत हे काही येऊ दिलं नाहीस। त्यामुळे आता बास प्लीज, आता मला काहीही बोलायचं नाही आहे याच्यावरती, माझा पिन लावून झालाय, मी जाते। एवढं बोलून आता लगेचच सिंचना वहिनी ही तिकडनं निघून जाते। मित्रांनो, सिंचना वहिनीचं सुद्धा कुठेतरी थोडंफार बरोबर आहेच। एखादी मुलगी कितीही चांगली असली, ती तिच्या सासरच्यांवर कितीही जीव लावत असली तरीसुद्धा जिथे प्रश्न आपल्या भावाच्या जीवाचा येतो तिथे कुठलीही मुलगी असंच वागणार। तर दुसरीकडे आता आई बाबा हे जानू आणि जयंतचा मान करत असतात। आता
इतक्यात त्या ठिकाणी मंगल येते. मंगल त्या ठिकाणी येते आणि म्हणायला लागते, आई बाबा आज काही कारणास्तव मनोहर तिकडे येऊ शकलेला नाही आहे, पण मी इथे आलेली आहे. मनोहर या घरचे मोठे जावई आहेत, त्यामुळे तुम्ही त्यांचा मान पहिला केला पाहिजे होता आणि जर ते इथे नाही आहेत तर मी इथे उपस्थित आहे म्हणून तुम्ही त्यांचा मान माझ्याकडे द्यायला हवा होता, पण तुम्ही तसं केलेलं नाही आहेत. तुम्ही मला डावललं आहे. कायमच पहिल्यापासून तुम्ही हेच केलं आहे. त्याबरोबर आता आई ही तिला सांगत असते, मंगल अगं आमच्या मनात असं काही नव्हतं. इथे जानू आणि जयंत होते म्हणून आम्ही त्यांचा मान पहिला केला. त्याबरोबर लगेचच इथे ती म्हणायला लागते की नाही आई, हे चुकीचं आहे. कायम पूर्वीपासूनच तुम्ही हेच असंच वागत आलेलं आहात. तुम्ही मोठी मोठी म्हणून मला कायम डावलतच गेलेले आहात. त्याबरोबर लगेचच पुढे ती असंही म्हणते, जयंतकडे सगळं आहे, त्यांच्याकडे सगळं आहे, त्यांना काहीच गरज नाही आहे या गोष्टींची, तरीसुद्धा तुम्ही त्यांनाच देताय. त्याबरोबर जयंत म्हणतो, 1 मिनटं ताई, आणि मग तो लगेचच आता त्या पॉकेटातला फक्त 1 रुपया काढून घेतो आणि तसंच तसं सगळं पैशांचं पाकिट, त्यात किती पैसे आहेत हे सुद्धा न पाहता मंगलच्या हातामध्ये देतो. आता लगेचच इथे आई बाबा म्हणत असतात, जयंत अहो थांबा. त्यावर जयंत म्हणतो, आई बाबा तुम्ही थांबा प्लीज. आणि मग तो उठून उभा राहतो. जानूच्या मांडीवरती जी ओटी असते ती सुद्धा उचलतो. ती साडी, नारळ, तांदूळ सगळंच घेतो आणि मंगलताईच्या हातामध्ये देतो आणि त्यांना म्हणत असतो, हे घ्या मंगलताई, तुम्हाला हेच हवं होतं ना. त्याबरोबर मंगल म्हणत असते, आजपर्यंत यांनी मला खूप गोष्टीत गंडवलं आहे, फसवलं आहे. मला नेहमी म्हणायचे तुला हे देईन, तुला ते देईन, पण मला काहीच दिलं नाही. त्याबरोबर लगेचच जयंत आईबाबांना विचारायला लागतो की तुम्ही काय काय सांगितलं मंगलताईंना, काय प्रॉमिसेस केलेत. त्यावर मंगल म्हणते, ते कशाला सांगतील, मी सांगते ना. आणि मग मंगल सांगायला सुरुवात करते की मला माझ्या लग्नात नेकलेस देईन असं म्हटले होते हे, पण मला माझ्या लग्नात नेकलेस दिलाच नाही. सिंचनाच्या लग्नामध्ये मला म्हटले होते की तुला चांदीचे पैंजण देईन, पण ते सुद्धा मला दिले नाही. वेंकीच्या लग्नात मला म्हटले होते की तुला तुझ्या मुलांना सगळ्यांना कपडे घेऊन देऊ, पण आम्हाला ते सुद्धा दिलं नाही. त्याबरोबर जयंत म्हणतो, बापरे 1च मिनटं. आणि मग तो त्याच्या खिशातून लगेचच त्याचं चेकबुक काढतो, चेकवरती अमाऊंट टाकतो, सही करतो आणि तो चेक मंगलताईच्या हातामध्ये देत म्हणतो की मंगलताई, आईबाबांनी तुम्हाला जे जे प्रॉमिसेस केलेत ना ते सगळे तुम्ही यातून पूर्ण करा. हां, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, समोरचा जे आपल्याला प्रेमाने देतो ना ते खरंच आपल्यापर्यंत पोहोचतं. आणि आईबाबांनी आपल्यावरती भरभरून प्रेम केलं आहे, त्यामुळे त्यांना भरभरून प्रेम मिळेलही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एखादी व्यक्ती जर आपल्याकडून एखादी वस्तू हिसकावून घेत असेल ना तर ती शेवटी त्याच्याकडून हिसकावली जाते आणि आपल्याला परत मिळतेच. आणि हे मी तुम्हाला जे आता पैसे देऊ केलेत ते मी सरळ हाताने देऊ केलेत, त्यामुळे माझे पैसे मला कधीतरी परत मिळतीलच. पण तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो आणि ती म्हणजे अशी की कधीच मी आत्ता जे काही केलं आहे ते फक्त माझ्या स्वार्थासाठी केलं आहे, कारण मला माझ्या आईवडिलांना कोणीही बोललेलं आवडलं नसतं, त्यामुळे मी माझ्या आनंदासाठी आत्ता हे सगळं केलं आहे. तर दुसरीकडे आता भावना छान तयार झालेली असते, सिद्धूसुद्धा छान तयार झालेला असतो आणि सिद्धूला आता भावनाला पाहण्याची खूप इच्छा झालेली असते. वहिनी मला छोटीशी झलक तरी दाखवा भावना मॅडमची, असं आता सिद्धू वीणा वहिनीला म्हणतो. वीणा वहिनी म्हणते, ठीक आहे, मी आतमध्ये कॅमेरा घेऊन जाते, पण तुम्ही मात्र काही बोलू नका, शांत बसा. त्याबरोबर सिद्धू म्हणतो, हो मी काही नाही बोलणार. मग आता वीणा वहिनी आतमध्ये आलेली असते आणि भावना खूप सुंदर दिसत असते, सिद्धू बघतो. त्यानंतर आता वीणा वहिनी बाहेर आलेली असते, संतोष तिला भेटतो आणि अंतरपाठ तिच्या हातामध्ये देतो. त्यावर वीणा वहिनी म्हणते, आनंदी कुठे. त्याबरोबर संतोष म्हणतो, आनंदी ना, अगं ती आनंदी बाहेर खेळतीये ती बाहेर, तिला मुलं भेटली येताना. त्याबरोबर वीणा वहिनी म्हणते, अहो असं काय केलं, तिला आतमध्ये पहिलं घेऊन यायची होतीत ना, भावनाला भेटायचं होतं, तिला कधीपासून वाट बघते ती तिची. संतोष लगेचच म्हणायला लागतो, मी काय तिचा हात पकडून राहायला हवं होतं का, लहान आहे ती, मुलं भेटली तिकडेच खेळायला रमली, हे घे तू अंतरपाठ आणि जा बरं. त्याबरोबर लगेचच आता वीणा वहिनीला सुद्धा फार कामं असल्यामुळे वीणा वहिनीसुद्धा फार काही चौकशी करत नाही. ती म्हणते, ठीक आहे, मग मी भावनाला सांगते की ती बाहेर खेळते म्हणून. आता वीणा वहिनी गेल्यावर लगेचच संतोषदादाला आठवतं की आपण आनंदीला हरवलंय. आनंदी आपल्या मागे मागे चालत होती आणि अचानक ती दिसेनाशी झाली. आता मात्र इथे संतोषदादा म्हणायला लागतो की ही आनंदी कुठे गेली देवालाच माहीत, पण मरू दे, गेली ते बरंच झालं, गेली एकदाची पिढा. संतोषदादा थोडा खरं तर खुशच असतो आनंदी हरवल्यामुळे. तर दुसरीकडे आता ज्या माणसाने आनंदीला मदत करायला घेतलेली असते त्या माणसाला सुद्धा खूप उशीर होत असतो, त्याला ऑफिसला जायचं असतं आणि त्यात
कोणीच आनंदीचा फोन उचलत नसतं, भावनाचा फोन चालूच नसतो. मग तो माणूस आनंदीला सांगतो की बाळा, माझी खरंच महत्त्वाची मीटिंग आहे, त्यामुळे मला ऑफिसला जाणं गरजेचं आहे. जर मी ऑफिसला गेलो नाही तर माझी नोकरी जाईल. पण तू घाबरू नकोस, तू इथेच बसून राहा. हा लोकांच्या रहदारीचा रस्ता आहे, त्यामुळे इथे तुला कुठल्याही प्रकारचा धोका नाही. तुझ्या घरचे तुला शोधत शोधत इथपर्यंत येतील, पण तू इथून हलू नकोस. आनंदी म्हणते ठीक आहे. आता 2 माणसं आनंदीला खूप वाईट विचित्र पद्धतीने बघत असतात, त्या माणसांच्या मागे उभे राहून. तर दुसरीकडे आता सिद्धूने जानूला बोलवलेलं असतं. जानू म्हणते हे बघ, तुझं जे काही काम असेल ते पटापट बोल, मला दुसरी बरीच कामं आहेत. सिद्धू म्हणतो अहो जानूताई, तुम्ही आता आमच्या लग्नात करवली, मग तुम्हाला तुमच्या मानाची साडी नको द्यायला? हे घ्या. त्याबरोबर जानू म्हणत असते तुला खरंच वाटलं मी तुझ्याकडून ही साडी घेईन? त्यावर सिद्धू म्हणतो का हो, काय झालं, असं का म्हणताय? त्याबरोबर जानू म्हणत असते काय ना मिस्टर सिद्धिराज गाडे पाटील, स्वतःला तुम्ही राजकारणी म्हणवता, आम्हाला जनतेच्या मनातलं कळतं असं म्हणवता, पण साधं आज तुम्ही ज्या मुलीबरोबर लग्न करताय ना, तुम्हाला तिच्या मनातलं किंवा तिच्या घरच्यांच्या मनातलं कळत नाही. आम्ही जनतेच्या हिताचा, जनतेच्या सुखाचा विचार करतो राजकारणी म्हणून असं म्हणवून घेताना, पण आज तुम्ही ज्या मुलीबरोबर लग्न करताय ना, तिच्या सुखाचा विचार तुम्ही करत नाही आहात. ना माझी ताई सुखी आहे, ना ती आनंदी आहे, ना माझ्या घरातले कोणीच आनंदी आहेत. हे लग्न प्रेशरखाली होतं आहे, समजलं ना? त्यामुळे मीच काय, माझ्या घरातले कोणीच या मनस्थितीत नाही आहेत. आणि हा सगळा घाट तुम्ही कशासाठी घातला आहे? फक्त स्वतःच्या आनंदासाठी, स्वतःच्या सुखासाठी तुम्ही हे सगळं लग्न, ही सगळी सेरेमनी एन्जॉय करताय, समजलं ना? त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा मिस्टर सिद्धिराज गाडे पाटील, मी तुम्हाला माझा जीजू म्हणून कधीही एक्सेप्ट करणार नाही आहे, समजलं? एवढं बोलून आता ती तिकडनं निघून जाते. सिद्धू मात्र बिचारा काहीच रिॲक्ट होत नाही. तर दुसरीकडे आता इथे भावना ही गौरीपूजन करायला बसलेली असते. मित्रांनो, गौरीपूजनाचा एक महत्त्वाचा नियम असतो, तो म्हणजे असा की गौरीपूजन ज्यावेळेस नवरी करायला बसते त्या वेळेपासून पूजन पूर्ण होईपर्यंत तिने एकही शब्द बोलायचा नसतो, फक्त मंत्रोपचारच करायचे असतात. त्यामुळे तिथे आता वीणा वहिनी येते आणि ती भावनाला इशाऱ्यात सांगते की आनंदी बाहेर खेळते. भावनासुद्धा तिला इशाऱ्यात होकार देते. तर आता इथे तो माणूस तिकडनं निघून गेलेला असतो. आनंदी ही बसलेली असते आणि ती विचार करते भावनाही फोन उचलत नाही आहे, पण मी माझ्या फ्रेंडला तर फोन करूच शकते. मी सिद्धूला कॉल करते आणि मग आता आपल्याला कोण मदत करू शकेल याचा विचार करत आनंदी ही जरा पुढे पुढे चालत चाललेली असते. आता ती 2 माणसंसुद्धा तिचा पाठलाग करायला लागतात. ही गोष्ट आनंदीच्या लक्षात येते. तिथे बाजूला जवळच एक चहाची टपरी असते आणि तिथे एक व्यक्ती बसलेला असतो, एक व्यक्ती चहा विकत असतो. आनंदी तिथे येते आणि बाजूला उभी राहते. आता इथे हा माणूस नोटीस करतो की ही मुलगी एकटीच येऊन उभी आहे, हिच्या शेजारी कोणीच नाही आहे, सोबत कोणी नाही आहे. तो तिला येऊन विचारतो बाळा काय झालं, तू इथे अशी का उभी आहेस, कोणाची वाट बघतेस का, तुझं नाव काय? आनंदी काहीच बोलत नसते, ती थोडीशी घाबरलेली असते. मग तो माणूस तिला प्रेमाने समजावून सांगतो माझं नाव शिवा आहे, आता तुझं सांग. ती आनंदी सांगते. त्यावर तो म्हणतो अरे वा, छान नाव आहे तुझं. मग आता तू मला नाव सांगितलंस ना, आता आपण मित्र झालो, आता सांग बरं काय झालं, तू हरवली आहेस का? त्यावर आनंदी होकार देते. मग ती म्हणते काका, मी तुमच्या फोनवरून एक फोन करू का? त्यावर तो म्हणतो हो कर ना. कोणाला करायचं आहे तुला फोन, तुला नंबर पाठ आहे का? त्यावरती म्हणते हो, मला माझ्या भावना आईला फोन करायचा आहे, मला तिचा नंबर पाठ आहे. आता पुन्हा ती भावनाच्या फोनवर फोन करते, पण भावनाचा फोन आता भावना घेत नसते, कारण ती गौरीपूजन करत असते. मग आता आनंदी म्हणते काका, मी इथे बसले थोडा वेळ तर चालेल का? त्यावर तो माणूस म्हणतो हो बस ना, तू कितीही वेळ बसलीस तरी काही हरकत नाही, आणि काळजी करू नकोस, तुला शोधत कोणी ना कोणीतरी इथपर्यंत नक्की येईल, तू बस इथे बाळा. आणि मग तो माणूस स्वतःहून आता आनंदीला एका टेबलवरती बसवतो. आता आनंदी ही त्याला विचारते काका, मला आणखीन एक फोन करता येईल का? त्याबरोबर तो माणूस म्हणतो हो कर, पण कोणाला करायचं आहे? त्यावरती म्हणते माझ्या फ्रेंडला करायचं आहे. करू. त्याबरोबर तो माणूस म्हणतो नंबर पाठ आहे का तुला? त्यावरती होकार देते. तो माणूस म्हणतो हा घे, कर फोन. आता आनंदी हातात फोन तर घेते, पण तिला सगळे नंबर काही आठवत नसतात सिद्धूच्या नंबरमधले. ती त्या माणसाला सांगते काका, मला सगळे नंबर नाही आठवत आहेत, मला नंबर आठवले की आपण फोन करूया नंतर. तोपर्यंत आता इथे नीलांबरी वहिनी ही खूप जास्त चिडलेली असते अधिराज दादावरती. ती म्हणत असते बघा तो सिद्धू, अहो किती बायकोची बाजू घेतलोय लग्नाच्या आधीपासून, आणि ही गोष्ट चांगलीच आहे. नवऱ्याने बायकोची बाजू घेतली ना तर त्यांच्या नात्यातलं प्रेम वाढतं, त्यांची एकी वाढते. आणि तुम्ही मात्र माझी बाजू कधीच घेतली नाही. तुम्ही काय गेल्या जन्मात नंदी बैल होता का? आजी काही बोलल्या, हलवली डुगुडुगुमान. पप्पा काही बोलले, हलवली डुगुडुगुमान. नाही म्हणजे गेल्या जन्मातली सवय गेली नाही आहे ना तुमची, म्हणून म्हटलं.
अहो कुठे तो सिद्धू आणि कुठे तुम्ही तर माझी लग्नाच्या दिवशीसुद्धा बाजू घेतली नव्हती. त्यावर आता आधिराज म्हणतो, आपल्या लग्नाचा इथे काय संबंध आहे नीलू? त्याबरोबर नीलांबरी वहिनी म्हणत असते, संबंध नाही कसा? संबंध आहे. माझ्या बाबांकडून तुमच्या आजीने बाबांनी एवढा हुंडा मागितला. मी तुम्हाला येऊन सांगितलं की मला हे नाही पटत आहे, पण तुम्ही एक शब्द तरी बोललात का? तुम्ही तुमच्या पप्पांसमोर हलवलीत ना मान डुगू. त्याबरोबर आता हे सगळं काही बोलणं आजीने ऐकलेलं असतं. आता आजीला नीलांबरी वहिनी आणि आधिराज दादाचं भांडण सोडवण्यापेक्षा महत्त्वाचं, आपण भावनाच्या वडिलांकडून जर हुंडा मागितला तर हे लग्न थांबू शकेल, ह्या गोष्टीत पहिलं प्राधान्य द्यावं असं वाटतं आणि आजी तेच करते. तर आता इथे संपतराव म्हणत असतात, आई मला असं वाटत नाही की तू जे बोलशील ते त्या भावनाचे आई वडील ऐकतील. तर आजी म्हणत असते, त्यांना ऐकावंच लागेल, कारण आपण मुलाकडचे आहोत आणि मुलाकडच्यांचं ऐकलंच पाहिजे, ही जगाची रीत आहे. त्यानंतर आता नीलांबरी वहिनीला आजी सांगते की जा त्या भावनाच्या आई वडिलांना आणि आजीला बोलवून घेऊन ये. आता ते सगळे तिथे आलेले असतात आणि आता आजी ही त्यांना सांगते की तुम्ही आम्हाला हुंडा द्यायचा, तुमच्याकडून आम्हाला फार काही अपेक्षा नाही आहेत. आमच्या सिद्धूच्या अंगावरती 10 तोळं सोनं घाला, त्याला एक 4 चाकी गाडी द्या आणि आणखीन 1-2 वस्तू आजी मागते. आता ह्या सगळ्या गोष्टींना भावनाचे आई वडील स्पष्ट नकार देतात. ते सांगतात की नाही, आमच्याकडून हे होणार नाही आणि जरी झालं असतं तरीही आम्ही दिलं नसतं. पहिले लग्न व्हावं म्हणून हुंडा द्यायचा, नंतर आमच्या मुलीला सुखाने तुम्ही नांदवावं म्हणून हुंडा द्यायचा, आतापर्यंत हुंडा देत आलोय म्हणून हुंडा द्यायचा. हे हुंड्याचं जे विकृत चक्र आहे ना, ते आम्ही नाही पुढे चालू देणार. मग तुम्हाला जे करायचं आहे ते करा, हे लग्न मोडलं तरी चालेल असं सुद्धा आता ते सांगून टाकतात. नीलांबरी वहिनी घाबरते. ती विचार करते की नाही काही झालं तरी हे लग्न व्हायलाच हवं. आता मी काय करू, मलाच काहीतरी केलं पाहिजे. नीलांबरी वहिनी अलगच तिथनं सटकते आणि सिद्धूला जाऊन सगळा प्रकार सांगते आणि त्याला तिथे घेऊन येते. आता सिद्धू आजीला म्हणायला लागतो आणि बाबांना सुद्धा, आजी पप्पा अहो काय चाललंय तुमचं? हुंडा मागताय तुम्ही त्यांच्याकडून? हे बघा, मी तर हुंडा घेणार नाहीच आणि तुम्हालाही घेऊ देणार नाही. अहो पप्पा, राजकारण्यांचं घराणं आहे आपलं, आपण पहिले लोकांचं बघतो आणि नंतर आपलं बघतो असं म्हणतो, आणि आता तुम्ही हुंडा मागताय. आणि जर आता त्यांनी तुम्हाला हुंडा दिला ना तर काय होईल माहिती आहे? तुम्ही तुमच्या लेकाचा सौदा करताय, विकत घेतील ते लोक मला, मग माझ्यावरती फक्त त्यांचा हक्क. मी एक काम करतो, मग त्यांच्याच घरी राहायला जातो, म्हणजे तुम्हाला माझ्या आणि भावना मॅडमच्या खर्चाचं काही टेन्शन येणारच नाही ना. तिथेच आम्ही सुखाने संसार करतो, घर जावई होतो. आता असं म्हटल्याबरोबर पप्पांना इतका राग येतो की ते थेट सिद्धूच्या मुस्काटीत मारायला हात उचलतात. सिद्धू त्यांचा हात पकडतो आणि खाली करतो आणि म्हणतो, पप्पा मी अजून असं केलेलं नाही आहे, फक्त तुम्हाला शक्यता बोलून दाखवली. आता हे असं होऊ नये जर तुम्हाला वाटत असेल ना, तर काय करायचं हे तुम्ही ठरवा. त्यानंतर आता तो लगेचच भावनाच्या आईवडिलांसमोर आजीसमोर हात जोडतो आणि त्यांना सांगतो की काकू माफ करा, आजी जे काही बोलली तसं काहीसुद्धा होणार नाही. मला हुंडा वगैरे तुमच्याकडून काहीच नको आहे. भावना मॅडमचा सांभाळ करायला मी समर्थ आहे आणि त्यांचा सांभाळ करण्यासाठी मी कोणी मोठा नाही आहे. त्या स्वतःसुद्धा नोकरी करतात, पण तरीसुद्धा आम्ही दोघं मिळून आमचा संसार व्यवस्थित पद्धतीने चालवू. आम्हाला हुंड्याची वगैरे कशाचीही काही गरज नाही आहे. त्याबरोबर आता लगेचच इकडे आईबाबांना जरा समाधान वाटतं, बरं वाटतं आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करत चला. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. हुंडा घेणं आणि हुंडा देणं ही खरं तर कायद्याने खूप चुकीची गोष्ट आहे. चुकीची गोष्ट म्हणण्यापेक्षा कायद्याने गुन्हा आहे, तरीसुद्धा काही लोक ह्या गोष्टीला बळी पडतात आणि हे खूप चुकीचं आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.